हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? तर बघा, आता मी इकडं किचनमध्ये ना भोगीच्या भाजीची तयारी करत होते. आमच्याकडे याला खेंगट बोलतात. आता सगळ्यांकडं काहींकडं वेगळं वेगळं पण बोलतात बरं का. तर विरू मस्त आता रांगायला लागलाय. तो माझ्याकडं आला, पण पप्पांनी आवाज दिला म्हटल्यावर काय तो लगेच पळत पप्पांकडे गेला. आणि इथं हे मस्त स्टिकर आहे दारात, तर त्यालाच तो खेळत बसतो येऊन. आणि त्याला बघून स्माईल करत असतं. ते टोकरायचं काम त्याच्याकडे लागलेलं आहे बघा. आता तो काय स्टिकर ठेवत नाही वाटते. आणि समोरनं लगेच पप्पांनी आवाज दिला तर लगेच तिकडं जायची तयारी होती ह्याची. तिकडं पप्पा गेले म्हणून मग मी तरी आतमध्ये का थांबू, पप्पा बाहेर गेलेत म्हणलं मी पण बाहेरच जाणार असं त्याचा समज. तोपर्यंत म्हटलं पडायचा वगैरे उंबऱ्यातून पडला वगैरे तर लागायचं म्हटलं. त्यामुळं मग त्याचे पप्पा पळत आले आणि त्यालाच घेऊन गेले तिकडं. आता बघा, इकडं माझी भोगीची भाजी म्हणजे आपल्या खेंगटाची तयारी चालू होती. मस्त वांगं बटाटं कापून घेतलेलं आणि आपलं हे परातीत काढून घेतलेलं सगळं. बोरं, भिजवलेले हरभरे होते, मटर होतं, ओले वाटाणे आणि हरभरे, शेंगदाणे आणि गाजर. कसं ताट अगदी भरभरून दिसतंय की नाही, सगळं मिक्स व्हेजच म्हणायचं. आणि इकडं घेवड्याची शेंग, बटाटा, वांगा आणि ही भाजी काय म्हणतात, भोगीची भाजी म्हणतात का काय म्हणतात काय माहिती. ह्या भाजीला नाव त्याचं काय, संक्रांतीची भाजी म्हणतात वाटतं तिला, मला काय माहीत नाही. तुमच्याकडं पण घेतली असेल, पण ही वापरतात खेंगटात. मग मी हे सगळं ना बारीक स्वच्छ धुतलं, कट वगैरे करून घेतलेलं तर होतंच. मग ते कुकरला लावलं, त्याच्या 1-2-3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि ओबडधोबड ते खोबरं भाजून घेतलं. आणि नंतर तो चिरलेला कांदा पण थोडासा भाजून घेतला. तर बघा, इथं तीळ आणि शेंगदाणे आणि खोबरं थोडंसं ओबडधोबड असं भाजून घेतले, तीळसुद्धा. आणि हे सगळं मग मस्त वाटून घेतलं. आता बघा, कुठलेही एक्स्ट्राचे मसाले न टाकता केलेलं हे खेंगट मस्त. हे तीळ आणि कुटाचं, शेंगदाण्याचं कूट आहे. आणि वाटण केलं तर खोबरं आणि आपलं कांदा आणि ह्याचं कोथिंबिरीचं. तर बघा कसलं छान असं वाटण परतून घेतलेलं आहे बघा. दुसरं काय एक्स्ट्रा ॲड नव्हतं केलं, घरगुती मसालाच ॲड केला होता फक्त. आणि बोरं मी काय शिजवून नव्हती घेतली, त्या मसाल्यातच ॲड केली ती आणि परतून घेतलेली, कारण त्याला काय शिजवण्याची जास्त गरज नसते. आणि आपल्या भाज्या मस्त शिजलेल्या होत्या, त्या डायरेक्ट त्याच्यामध्ये ॲड केल्या. बघा कसं काय मस्त झालं आहे की नाही खेंगट. जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. आम्हाला काही जास्त घट्ट पण नाही आवडत, असंच थोडंसं रसरशीत असं मस्त खेंगट तयार झालं होतं बघा. आता खेंगटासोबत मग काय बाजरीची भाकरी तर लागणारच की राव. आता बेतच असा आहे म्हटल्यावर काय, खेंगट म्हटलं की बाजरीची भाकर आलीच. मग मस्तपैकी बाजरीची भाकर करायला घेतली. आणि बाजरीची भाकर म्हटलं की तीळ लावून असल्यावर अजूनच चांगलं नाही का. मग मस्त तीळ पण घेतले आणि भाकरीवरती लावून घेतले छान छान. बघा, सगळीकडं असे टाकून घेतले आणि मस्त झोड भाकर झोडली आणि मस्त अशी भाजून घेतली. तर तुम्ही पण लावले असतीलच बघा, तीळ किती छान बसलेत की नाही. आणि मला खरं तीळ लावलेली बाजरीची भाकर खरंच खूप आवडते. तसं मला बाजरीची भाकर आवडतेच बरं का, जास्त सारखी पण नाही खात मी, कधीमधीच पण आवडते. आणि मस्तपैकी आपली भाकरी थापून झाली, मस्त त्याला भाजायला टाकलं आणि पाणी वगैरे लावलं. ते म्हणतात ते बरोबरच आहे बघा, हाताला चटका बसल्याशिवाय पोटाला भाकर भिळत नाही, म्हणून ते का म्हणतात ते आज कळतं आहे बघा आपल्याला पण. तर भाकरी काढायचं म्हटलं की पाणी वगैरे लावताना चटके चांगलेच बसतात आणि प्रॅक्टिस असल्याने बरं का बसत. झाली आपली भाकरी पण रेडी आणि मस्त अशी भाजी आणि भाकरी दोन्ही पण रेडी झालेलं होतं. तर तुम्ही बघा, खूप छान झालं होतं खरं हे खेंगट. कुठलाही एक्स्ट्राचा मसाला न वापरता सगळ्या भाज्यांनी मिसळून केलेली ही भाजी एकदम मस्त झाली होती. आणि आम्ही मस्तपैकी खाल्ली हिला. आणि अशी म्हण आहे की भोगीची भाजी नाही खाल्लं तर माणूस कायम रोगीच राहतो. ते काय खरं आहे की खोटे काय माहीत नाही, पण आपलं म्हणतात म्हटल्यावर असू पण शकतं खरं. कारण याच्यामध्ये ना खूप साऱ्या भाज्या ॲड केलेल्या असतात त्यावेळेसच्या सीझनमध्ये, जेवढ्या भेटतात तेवढ्या. त्यामुळे ही भाजी खरंच खूप छान आणि उत्कृष्ट आहे. चला आता बाय बाय.